आता केडीएमसीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्या टिटवाळा महागणपती परिसरातील काय मुख्य समस्या आहेत, इथे काय काय बदल व्हायला हवे असे तुम्हाला वाटते, हे जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज खास घेऊन आले. आवाज टिटवाळ्यातील जनतेचा. चला जाणून घेऊया लोकांचे प्रश्न व त्यांचे मत. माझं नाव रेखा जवळ, माझ्यासोबत आहे जागृती भोये. आता आपण उभे आहेत इथे मांडा पश्चिम येथील जो सरकारी केडीएमसीचा आरोग्य केंद्र आहे त्याच्या बाजूलाच प्राथमिक मराठी शाळा आहे, केडीएमसीची शाळा आहे. या परिसरात उभा आहे. इथं येण्यासाठी आपल्याला हा जो रस्ता दिसतो, हा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात जर ह्या रस्त्यातनं साधी एक 4 व्हीलर पण यायला एवढी अडचण होते की येऊ शकत नाही. तर इथं ॲम्ब्युलन्स किंवा आपला फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही. आज इथे शाळा आहे, लहान मुलं शिकत असतात, इथे आरोग्य केंद्र आहे, इथे मोठा परिसर आहे, इथे नागरिक राहतात. तर इथं ह्या लोकांना जर कुठे आग लागली, कुठे बिल्डिंग कोसळली, तर इथे फायर ब्रिगेडची गाडी येणं खूप गरजेचं आहे, नाहीतर इथल्या नागरिकांचा जीव जाईल. ह्या व्यतिरिक्त लहान मुलं तर त्यांनाही आज कुठली इजा झाली तर इथे ॲम्ब्युलन्स आली पाहिजे, ही प्राथमिक गरज आहे नागरिकांची. याच प्रकारे इथला पूर्ण परिसर म्हणजे जो रस्ता नसल्या कारणाने कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला इथे समाधान नाही आहे. राहिली गोष्ट इथे पडणारा अस्ताव्यस्त कचरा झाला. या व्यतिरिक्त ही समोर जी बिल्डिंग दिसते आपल्याला, तुम्ही बघू शकता, समोर सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स आहे. इथे आजही टँकरनी पाणी टाकलं जातं. टँकरनी दिवसाला 7-8 टँकर पाणी टाकलं जातं. म्हणजे इथं पाण्याची समस्या एवढी भयानक आहे, इथे बिलकुल पाणी नाही आहे. आधी इथली लोक नदीवर कपडे धुवायला जातात. ही परिस्थिती आहे, वास्तव आहे इथलं. मग आपण महानगरपालिकेत असताना जर आपल्याला रस्ते, पाणी नाही, तर इथे आम्हाला जर फायर ब्रिगेडची सुविधा, गाडी येऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, एखादा अटॅक कोणाला आला, एखादा कोण आजारी व्यक्ती असला तर त्याला अत्यावश्यक सेवा म्हणून गरजेच्या या गोष्टी जर इथे येऊ शकल्या नाही तर इथे माणसाचा जीव जाऊ शकतो. तरीही इथली परिस्थिती बदलली नाही. तर ह्या निवडणुकीत आपल्याला एकच आव्हान आहे, येणाऱ्या ज्या आता जे भावी नगरसेवक असतील किंवा कोणी असतील, त्यांनी सगळ्यात आधी आमच्या रस्त्यांची सुविधा करून द्यावी, पाण्याची सुविधा करून द्यावी. इथे स्ट्रीट लाईट नाहीत, या परिसरातल्या पूर्ण स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्या चालू कराव्या. याच्या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे जो गावातला मेन रोड जो आता झालेला आहे, तो रोड पूर्ण म्हणजे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा तिथे तो आणि ग्रामस्थांनी आमदार वगैरे असतील ज्यांच्याकडे पाठपुरावा करून MMRD तसेच KDMC या अधिकाऱ्यांशी भेटून वगैरे त्यांना बोलवून तेव्हा तो काम चालू केलेलं आहे. मग हे नगरसेवक होते कुठे? तर नगरसेवकांनी आज इथे लक्ष देणं गरजेचं. जर ग्रामस्थ हे कामं करतात, मग आज तुम्ही नगरसेवकांनी मग फक्त निवडून येण्यासाठीच उभे राहतात का तुम्ही? आज जर आमच्या समस्या जर निराकरण तुमच्या हातात आहे, तुमच्याकडे निधी असतो, तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहे, मग त्याचा वापर तुम्ही कधी करणार? जेव्हा माणूस मरेल किंवा जेव्हा असुविधा निर्माण होतील तेव्हा तुम्ही करणार का? ठीक आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की ह्या पुढे आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. येणाऱ्या आपल्या नगरसेवकांनी याची काळजी घ्यावी आणि महानगरपालिकेने आम्हाला सुविधा द्या. धन्यवाद. माझं नाव प्रभाकर दिवडा भोय. कारण का मी इथंच याच परिसरामध्ये राहतो. पण आता विचार करायची गोष्ट, आमचा विचार करायची गोष्ट 50 ओलांडून गेला. तरी सुद्धा आतापर्यंत आम्ही बघतो तर पाय रोड आहेत, ते पाय रोडानेच चालतो. ज्या गोष्टी विचार करायची गोष्ट आहे, आम्हाला कधी सुविधा मिळणार? कारण का आज मला वाटतं कमीत कमी मला वाटतं 35 वर्ष झाले इथे महानगरपालिकेचे नगरसेवक येऊन, तरी सुद्धा आतापर्यंत आम्हाला जे गल्ली गोल्ली आहे त्याच रस्त्याने जाणं आवश्यकता आहे. कारण का या सुविधा आम्हाला कधी आमचं जर आयुष्य समजा गेलं समजा, तर याच्यानंतर आमच्या मुलांचं भवितव्य विचार करायची गोष्ट आहे का? त्यांचं पण याच्यामध्ये जाणार का? त्यांना चांगल्या सुविधा कधी मिळणार? कारण का विचार करायची गोष्ट आहे, आज आम्हाला शाळा म्हटल्यानंतर पलीकडे शाळेत जायचं म्हटल्यानंतर सुद्धा विचार करा पायऱ्या रस्त्याने जाणार. तिथे आम्हाला 2 व्हीलर जाऊ शकतं फक्त, त्याच्या इतर फक्त रिक्षा जाऊ शकतं, त्याच्या इतर काय मोठी गाडी तर काय जातच नाही. साधारणपणे विचार करायची गोष्ट आहे का आम्ही आज एवढे नगरसेवक येऊन गेले, पण विचार करायचे आमच्याकडे कधीच असा विचारच नाही करत. ठीक आहे, धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, आमच्याकडं आज जवळजवळ पाण्याची सुद्धा किती आवश्यकता खराब आहे. कारण का आमच्या विचार करायची गोष्ट, आमच्या आई होत्या त्या टायमाला पण आम्ही आंबिल्यावरून शाळेवरून पाणी भरून घेऊन यायचो ट्रेनला जाऊन. ना आता पण परिस्थिती जवळजवळ ती खड्ड्यामध्येच आम्ही पाणी भरतो.
म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, याच्यानंतर सुद्धा आमच्या मुलांना पण तीच आवश्यकता येणार आहे. जर असंच होत असेल तर विचार करायची गोष्ट आहे का इथे समजा एखादा नगरसेवक येऊन किंवा ज्या गोष्टी आम्हाला आवश्यकता आहे त्या गोष्टींची उपलब्ध